नमस्कार फ्रेंड्स, सुजाताच किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत थंडीच्या दिवसात आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे लाल भोपळ्याच्या घाऱ्या। कोल्हापूर साइडला तर हा पदार्थ आवर्जून केलाच जातो। थंडीत प्रत्येकाच्या घरी एकदा तरी नक्कीच होतो। भोपळे हे काय सगळीकडे नेहमी मिळतच असतात, पण खायला हे पौष्टिक असतात आणि उष्ण असतात, त्यामुळे थंडीत भोपळ्याच्या घाऱ्या केल्याच जातात। तर आपण बघूया भोपळ्याच्या घाऱ्या। आता आपण सगळ्या भोपळ्याचे असे काप करून घेतलेले आहे, स्वच्छ करून घेतलेले आहे। आता आपण हा भोपळा खिसून घेऊया। तर आता आपण मगाशी बघितलं, आपण भोपळा व्यवस्थित कट करून साफ करून त्याचे साल काढून खिसून घेतलेला आहे। इथं तो खिस 2 वाट्या घेतलाय मी। 2 ते 2.5 वाट्या गव्हाचं पीठ आहे। 1 वाटी गूळ घेतलाय। अर्धी वाटी बेसन घेतले, एवढं नाही लागणार पण घेतलेलं आहे, अर्धी वाटी लागेल तेवढं आपण वापरणार आहोत। खसखस आहे, वेलची पावडर, जायफळ थोडंसं आणि सुंठ पावडर आणि तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे। तर आता आपण पुढची कृती करूया। आता आपण सगळ्यात आधी भोपळा शिजवायला ठेवूया। मी इथे गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यात मी भोपळ्याचा हा खिस टाकून घेते। आपण जो 1 वाटी गूळ घेतलाय तो टाकूया। आता गुळाला छान पाणी सुटतं, त्यामुळे गुळाच्या पाण्यात व्यवस्थित हा भोपळा आपण पूर्ण मऊ होऊपर्यंत, एकजीव होऊपर्यंत शिजवून घेणार आहोत। त्याच्यासाठी आपल्याला 5 ते 7 मिनिटे लागतील। बघू शकता गुळ आपला विरघळायला सुरुवात झाली। आता गॅस मोठाच आहे। गुळ पूर्ण विरघळला की आपण बारीक गॅस करणार आहोत आणि बारीक गॅसवर आपण हे 5 ते 7 मिनिटं मिश्रण व्यवस्थित एकजीव होऊपर्यंत शिजवून घेणार आहोत। आता गॅस बारीक करून ठेवते मी। मिश्रण आपलं थोडंसं शिजत आलं की आपण याच्यात सुंठ पावडर आणि वेलची पावडर घालणार आहे। गॅस बारीक करते। बारीक गॅसवर मिश्रण 5 ते 7 मिनिट आपण शिजवून घेऊया। आता मिश्रण शिजायला ठेवून आपले 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत। तुम्ही बघू शकता तसं थोडंसं अर्धवट शिजलेलं आहे हे मिश्रण। आता ह्याच्यात मी थोडीशी सुंठ पावडर टाकते, अगदी थोडीशी। 1 चिमूटभर वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ खिसून घेते। पुन्हा एकदा हलवूया नीट। आणि आता हे झाकून ठेवून एक 5 मिनिटं पुन्हा व्यवस्थित मऊ शिजवून घेऊया। आता तुम्ही बघू शकता आपलं हे मिश्रण व्यवस्थित शिजलेलं आहे, चांगलं सॉफ्ट झालेलं आहे। आता आपण हे 10-15 मिनिटं गार करून घेऊया आणि मग पीठ मळायला घेऊया घाऱ्याचं। आता आपलं हे भोपळ्याचं मिश्रण व्यवस्थित गार झालेलं आहे। आता आपण इथं डायरेक्ट पीठ नाही मळणार, आपण हे थोडंसं मिक्सरला फिरवून घेणार आहे, म्हणजे घाऱ्या एकदम छान मऊ होतात। हे असंच ठेवलं तर थोड्याशा घाऱ्या कडक होऊ शकतात। मिक्सरला फिरवून घेतलं की पीठ एकसारखं छान बसतं, त्यामुळे घाऱ्या मऊ होतात। आपण हे मिक्सरला तर लावून घेऊया पीठ। अगदी हलकं जस्ट 1 मिनिटभर आपण हे फिरवून घेणार आहे, जास्त नाही बारीक करायचं। ऑलरेडी हे मिश्रण शिजलेलं आहे सगळं। आता बघू शकता तुम्ही व्यवस्थित हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे मी, छान असं बारीक झालेलं आहे, अजिबात कुठे असे कण लागत नाहीत ह्याचे। आता आपण पीठ मळून घेऊया।
सगळ्यात आधी ह्यामध्ये मी थोडंसं चिमूटभर मीठ टाकून घेते, त्यामुळे टेस्ट छान येते घाऱ्यांना. याच्यानंतर एक अर्धा चमचा आधी बेसन टाकून घेते. बेसन आपल्याला जास्त नाही टाकायचं, थोडंसं टाकायचं आहे. मिक्स करून घेते बेसन. आता बेसन मिक्स झालंय आपलं. आता गव्हाचं पीठ टाकूया. गव्हाचं पीठ पण आपण एकदम नाही टाकणार, लागेल असं थोडं थोडंच टाकणार आहे. असंच हे हलक्या हातानेच मिक्स करायचं आहे पीठ. अजून थोडंसं लागेल आपल्याला पीठ. आपण हे पीठ मळताना पाणी वगैरे अजिबात वापरणार नाहीये. ह्या गुळाच्या आणि भोपळ्याच्या मिश्रणातच आपण पीठ मळून घेणार आहे. अजून एक अर्धा चमचा पीठ लागेल आपल्याला इथं. आता बघू शकता तुम्ही आपलं पीठ बऱ्यापैकी सॉफ्ट झालेलं आहे. आता आपल्याला पीठ नाही लागणार एक्स्ट्रा. याच्यात 2.5 वाटी पीठ घेतलेलं, पण त्यातलं बऱ्यापैकी पीठ आपण वापरलेलं आहे. जेवढा आपल्याला हवा तसा मऊ गोळा होईपर्यंत आपण पीठ घालून घ्यायचं. त्याच्यात बसेल एवढं पीठ वापरायचं. खूप पातळ पण नाही करायचं आणि खूप घट्ट पण नाही करायचं. खूप घट्ट पीठ झालं तर गोडाचं प्रमाण कमी जास्त होतं आणि घाऱ्या कडक पण होतात खूप जास्त पीठ झालं तर. त्यामुळे असं सॉफ्ट असंच पीठ मळून घ्यायचं. खूप असं नाही कडक करून घ्यायचं. जेवढं गरजेपुरतं आहे तेवढंच पीठ बसवायचं याच्यात. बघू शकता तुम्ही आता व्यवस्थित झालेला आहे हा गोळा. आता हे 5 मिनिटं मी झाकून ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर आपण घाऱ्या लाटून घेणार आहोत. आता हे 5 मिनिटं झाकून ठेवूया आपण. आता 5 ते 7 मिनिट आपण हे पीठ झाकून ठेवलेलं. बघू शकता तुम्ही छान असं सॉफ्ट झालेलं आहे. आपण कोणतं कलर घातलेला नाही, हळद घातली नाही, तरी ही पिठाचा कलर किती छान, हा ओरिजिनल भोपळ्याचा कलर आलेला आहे. पीठ एकदम सॉफ्ट झालेलं आहे. आता आपण याचे गोळे बनवून घेऊया आणि घाऱ्या लाटून घेऊया. खूप मोठे मोठे नाही गोळे करायचे, छोटेच करायचे, म्हणजे आपल्याला पाहिजे तसे आपण बनवू शकतो. जास्त घाऱ्या पातळ नसतात, जाडच असतात. पुरीपेक्षा पण थोड्या जाडच असतात. त्यामुळे जरा मीडियम साईजचे करायचे. असेच आपण गोळे आता सगळे बनवून घेऊया. आता आपण इथं गोळे करून घेतलेले आहेत. आपण गव्हाचं पीठ लावून थोडंसं आता हे लाटून घेऊया. खूप पातळ नाही लाटायचं, थोडंसं जाडसरच लाटायचं. अर्ध लाटून झाली त्याच्यावर आपण थोडीशी खसखस पसरून घेऊया. पुन्हा थोडंसं आपल्याला हवं तेवढं लाटून घेऊया. बघू शकता तुम्ही खूप असं पातळ नाही लाटलंय, हे जाडच आहे. बाकीच्या आपण घाऱ्या आता लाटून घेऊया.
आपण घाऱ्या लाटूपर्यंत कढईत एका साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आपण आता बाकीच्या पण घाऱ्या लाटून घेऊया. अशाच एक सिंगल गोळ्याच्या जर लाटायच्या नसतील तर असा मोठा एक गोळा घेऊन हे तुम्ही घाऱ्या लाटू शकता. एक मोठं पान लाटून पूर्ण खूप पातळ नाही लाटायचं आहे आपल्याला, हे जाडच ठेवायचं आहे. आपली ही पोळी व्यवस्थित लाटून झालेली आहे. फार पातळ नाही केलेली, आपण जाडच आहे, बघू शकता तुम्ही. तर आपण घाऱ्या कट करून घेऊया. हे असं पाणी लाटून झालं की एक छोटासा ग्लास किंवा वाटी नी तुम्ही अशा घाऱ्या कट करून घेऊ शकता. म्हणजे सेम आकाराच्या पण होतील आणि पटकन पण होतील. त्यामुळे सिंगल गोळ्याच्या किंवा अशाही तुम्ही करू शकता. बघू शकता छान एकसारख्या झालेल्या आहेत आपल्या घाऱ्या. आता आपण ह्या तळून घेऊया. आता आपलं हे तेल तापलेलं आहे, बघू शकता तुम्ही. छान व्यवस्थित आपल्याला पाहिजे तसं तापलेलं आहे. आता घाऱ्या आपण तेलात सोडून घेऊया. बघू शकता तुम्ही आपल्या घरात छान फुगत आहेत. गॅस बारीकच आहे. सगळ्या घरात छान फुगलेले आहेत. कलर पण मस्त आलाय आपल्या घाऱ्यांना. बघू शकता तुम्ही किती छान झालेले आहेत घाऱ्या. मस्त टम्म फुगलेले आहेत एकसारख्या सगळ्या. बाकीच्या आपण घाऱ्या तळून घेऊया. तर फ्रेंड्स बघू शकता तुम्ही आपल्या ह्या लाल भोपळ्याच्या घाऱ्या तयार आहेत. फार वेळ लागत नाही. साहित्याचं प्रमाण व्यवस्थित घेतलं की घाऱ्या छानच होतात. तेलकट अजिबात होत नाहीत. मऊ खुसखुशीत छान होतात. फुगतात व्यवस्थित. फक्त आपण इथे एक वेगळी कृती केली, ती म्हणजे भोपळा आणि गुळाचं मिश्रण आपण थंड झाल्यावर एकदा मिक्सरला बारीक करून घेतलं. त्यामुळे घाऱ्या छानच फुगतात. त्यामुळे ही कृती नक्की तुम्ही ट्राय करा. आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी सुजाताज किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.